बदलापूरमधील वालवली परिसरामध्ये चोरी झालेली आहे। काल म्हणजेच आज सकाळच्या सुमारास हे प्रकरण झाल्याचं उघडकीस येते। ही घटना झाल्याचं उघडकीस येत आहे। साधारणतः टाइम जो आहे अजूनही चौकशी चालू आहे, पडताळणी चालू आहे की टाइम कितीच्या सुमारास ही चोरी घडली असेल। आपले जे सुरक्षा दल आहे, सुरक्षा अधिकारी आहेत, ते घटनास्थळी इथे दाखल झालेले आहेत। असं सांगण्यात येत आहे की 12 वाजेपासून ते 5 वाजेपर्यंत सकाळी या टाइममध्ये ही चोरी झाली असेल। पण आता सध्या जे आहेत एक्झॅक्ट जो टाइम आहे चोरीचा तो पडताळणीसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात जे आहे सीसीटीव्हीचे जे फुटेज आहेत ते बघण्यात येत आहेत। नमस्कार, मी स्वप्नाली, तुम्ही बघत आहात आपले बदलापूर। आपण सध्या वालवली परिसरामध्ये आहोत आणि पुन्हा एकदा बदलापूरकरांच्या सुरक्षतेचा प्रश्न इथे आलेला आहे। जर आपण बघितलं तर आपण आता वालवली परिसरामध्ये आहोत आणि इथे एक किराणा दुकान आहे। या किराणा दुकानाचं जे शेटर आहे ते शेटर अक्षरशः जर आपण बघितलं इथून वाकून म्हणजे खालून तोडण्यात आलेलं आहे। त्याला असं एका साईडला वाकवलेलं आहे आणि इथलं म्हणजे जे आहे मध्ये काही तोडफोड आपल्याला दिसत नाहीये, पण असं सांगण्यात येतंय की मध्ये गल्ला जो असतो त्याच्यावरती थोडीफार कॅश होती। साधारणतः ती कॅश किती होती, ती रक्कम किती होती, आपण इथले जे दुकानधारक आहे त्यांच्याकडून लवकरच जाणून घेऊया। आणि ती जी गल्ल्यामध्ये यांची रक्कम होती ती चोरीला गेलेली आहे असं सांगण्यात येत आहे। साधारणतः ही जी चोरीचा जो टाइम आहे तो सायंकाळी संध्याकाळच्या सुमारामध्ये म्हणजे रात्री जेव्हा आपण झोपेमध्ये असतो त्यावेळेस 12 वाजता रात्री ते 5 वाजेपर्यंतचा जो टाइम आहे तो दर्शवला जातोय। परंतु या टाइमामध्ये एक्झॅक्ट टाइम जो आहे आता सीसीटीव्ही कॅमेराज फुटेज चेक केले जात आहेत आणि त्यानंतर जो आहे आपल्याला जो एक्झॅक्ट टाइम आहे तो समजणार आहे। हा एक किराणा दुकान आहे। पाइप व्यू म्हणून जी आहे इथे एक सोसायटी आहे, कॉम्प्लेक्स आहे। क्या नाम है सोसायटी का? ये पाइन व्यू, पाइप ना, पाइन व्यू। तर पाइन व्यू म्हणून एक कॉम्प्लेक्स आहे, सोसायटी आहे वालवली परिसरामध्ये। जेव्हा आपण या साईडने येतो बघा, हे वालवली गावाच्या साईडला एक रस्ता जातो आणि पुढे एक रस्ता जातो आपला तो म्हणजे दीपांगण साईडला। तर दीपांगण वरून जेव्हा आपण पुढे येतो त्यावेळेला या ठिकाणी इथे चोरी झालेली आहे। खरं तर हा एक वस्तीचा परिसर आहे, वस्तीचा भाग आहे आणि अशा परिस्थितीमध्ये इथे चोरी होणं म्हणजे खरं सुरक्षतेचा प्रश्न कुठेतरी आता पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे। आपण थोडंसं पुढे जाऊया आता आणि इथे जे आहेत या सोसायटीमधले जे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज आहेत ते चेक करण्यात येत आहेत। तर तिथे थोडीशी माहिती घेऊया। त्याच ठिकाणी जे आहे दुकानधारक सुद्धा आहे, त्यांच्याकडून अजून आपल्याला काही माहिती मिळते का आपण ते पण बघूया। तुम्ही बघत आहात आपले बदलापूर। आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार जो टाइम आहे चोरीचा अजूनही स्पष्ट झालेला नाहीये, परंतु जे आहे आपले सुरक्षा दल जे आहेत, पोलीस अधिकारी जे आहेत ते घटनास्थळी इथे दाखल झालेले आहेत आणि तो जो टाइम आहे तो काय आहे ते आपल्याला लवकरच सांगण्यात येईल। त्याचबरोबर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे जे फुटेज आहे ते सुद्धा पूर्णपणे चेक करण्यात येत आहे। आता आपल्यासोबत इथे ज्यांचं दुकान आहे ते आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। नमस्कार दादा, काय माहिती द्याल, नेमकं काय घडलेलं आहे आणि किती रक्कम होती गल्ल्यामध्ये? 50-55 हजार पर्यंत होते। ते काल आतमध्ये ठेवले म्हणजे आज मार्केटला जायचं होते खरेदी करायला। मी म्हणलं उद्या जाऊ आपण मार्केटला आणि ते तसे खाली एकदम लपवून ठेवले होते, तरी पण त्यांनी कसे काढले का माहीत। आणि 12 वाजेपर्यंत 12:45 पर्यंत आम्ही होतो इथे, त्यानंतर हा घटना घडली। किराणा दुकानामध्ये एवढी रक्कम का ठेवलेली तुम्ही? हो, किराणा म्हणजे मार्केटचे पेमेंट करायचे होते। ते म्हणले आज मी जाऊन देतो त्याला, पार्टीवाला होता त्याला, मी आज जाऊन देतो। त्यापर्यंत आता रात्री अशी घटना घडली। काही संशय आहे कोणावर की काय वाटतंय? कोणावर काय संशय करू शकत नाही आपण। तुम्ही कुठे राहता? दुकानाजवळच राहतात की कुठे? 2 बिल्डिंग सोडून शेजारी बिल्डिंग इस्का अव्हेन्यू मध्ये। मग काही कोणाचा आवाज वगैरे आला? नाही, आवाज कसा आहे एवढा लांब येईल? काही काचा वगैरे मध्ये तर काय फुटलेलं नाही, दिसत काच नाही? काय फुटलं नाही, फक्त 4 किलो काजू आणि 5 किलो बदाम आणि पैसे गेले। काजू बदाम पण गेले? चोराला काजू बदाम पण खायचे आहेत। आणि तुम्हाला कसं समजलं की दुकानात चोरी झाली आहे असं? सकाळी इथे जे बिल्डर ऑफिसमध्ये काम करतो ना त्यांनी फोन केला मला। ते बिल्डरला फोन केला, बिल्डरने मला फोन केला की तुमचे शटर आधा टूटलं अर्धा उघडलं आहे, कोण आहे का आतमध्ये? म्हणजे कोणी नाही। मग खाली आलं लगेच पळत मी लगेच बघितलं की असे असे घटना घडली। बाहेर म्हणजे पिठाचे पॅकेट वगैरे बाहेर पडले होते, पिठाचे पॅकेट आतमध्ये ड्रॉ गल्ला वगैरे सगळे साईडला म्हणजे सगळे कुलू आतचं ड्रॉचं वगैरे कुलू तोडून ठेवलं होतं त्यांनी, बाहेर काढले। पार्टीचे जे सॅक होते माझ्याकडे ते साईडला टाकले त्यांनी, सॅकने घेऊन गेला आणि पैसे वगैरे घेऊन गेला।
तर तुमचं म्हणणं आहे की किती किती गेलेत कॅश किती 55 पर्यंत होते 55. 50-55 हजारापर्यंत कॅश होती आणि त्याचबरोबर काजू गेलेत काजू बदाम गेले तर बदलापूरकरांनो नेमकं आता काय बोलावं चोराला तुम्हाला काय वाटतंय कारण काजू बदाम आणि म्हणजे किराणा दुकानामध्ये सुद्धा चोरी करण्यात येते आता किराणा दुकानामध्ये सुद्धा चोरी व्हायला लागली कॅश सुद्धा गेलेली आहे त्यांची हे बघा इथे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे जे फुटेज आहे आपले सुरक्षा दल जे आहेत तिथे आलेले आहेत दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याकडून सर्व जे आहे तिथे तपासणी सुरू आहे आपल्याला लवकरच एक्झॅक्ट जी चोरी आहे कधी झालेली आहे याची माहिती मिळेल आणि आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू प्रयत्न फक्त एवढाच आहे की तुमचं सुद्धा जर काही दुकान असेल काही शॉप असेल तर तुम्ही सुद्धा काळजी घ्या आणि ते अलाराम वगैरे असतात जेव्हा शटर वगैरे लॉक तोडण्यात येतं तर त्यावेळेला अलाराम ते वाजतात तर तसे अलाराम वगैरे तुम्ही सुद्धा लावून घ्या तुमच्या जे दुकानं आहेत शेटर्स आहेत त्यांना लावले तर बरं होईल आपण बघितलं की काही दिवसांपूर्वी मेडिकलमध्ये जे आहे मेडिकल जे आहे जास्त प्रमाणामध्ये चोऱ्या होत होत्या मेडिकलमध्ये अक्षरशः एकाच दिवशी 3 ते 4 मेडिकलमध्ये चोऱ्या झाल्या होत्या म्हणजे 3 ते 4 जे मेडिकल आहेत तिथलं जो सामान आहे त्याची तोडफोड करण्यात आली होती त्याचबरोबर चोरीचं सुद्धा प्रकरण आपल्या समोर आलं होतं घटना समोर आल्या होत्या आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा जेव्हा सगळं काही शांत झालं त्यानंतर आता जे आहे या दुकानामध्ये चोरी झालेली आहे पुन्हा एकदा आपण एक नजर टाकूया हे बघा शेटर जे आहे ते असं तोड काही अलाराम वगैरे नाही होता का सर इथे कसं अलाराम असणार छोटस किराणा शॉप आहे तिथे कसं काय असणार ना तर जर आपण बघितलं तर काही तोडफोड नाही परंतु त्यांचं नुकसान झालेलं आहे आणि किराणा दुकानामध्ये चोरी झाल्याचं आपल्याला दिसतंय शेटर आपण बघूया की कशा पद्धतीने ते बघा म्हणजे असं वाकवलेलं आहे आणि हळूचपणे त्याच्यातून मधून कोणीही जाईल अशा पद्धतीची जागा करण्यात आलेली आहे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर ते सुद्धा नक्कीच देत चला बघत राहा आपले बदलापूर तर सध्या वालवली परिसरामध्ये आहोत आपण आता आणि वालवली परिसरामध्ये जे आहे हे जे दुकान आहे नाव नाहीये तुमच्या दुकानाला जय माताजी ट्रेडर्स श्री माताजी ट्रेडर्स असं या दुकानाचं नाव सांगण्यात येत आहे दुकानावरती नाव नाही आहे इथे पण ते सांगतात की श्री माताजी ट्रेडर्स हे जे दुकान आहे किराणा दुकान आहे आणि तिथून त्यांचं असं सांगणं आहे की 55,000 जे आहे त्यांच्या गल्ल्यामध्ये कॅश होती थँक्यू तर 55,000 जी आहे त्यांच्या गल्ल्यामध्ये कॅश होती आणि ही जे आहे त्यांनी देण्यासाठी आणली असेल कोणाला तरी पण त्या दिवशी तो व्यक्ती आला नाही म्हणून त्यांनी ती गल्ल्यातच ठेवलेली होती आणि त्याच वेळेमध्ये जे आहे म्हणजे त्याच टायमाला जे आहे त्यांचे पैसे हे चोरीला गेलेले आहेत वेळ अद्यापही स्पष्ट झालेली नाहीये पण साधारणतः तुम्हाला काय वाटतं की काय टाइम असावा चोरीचा कारण सकाळी जर आपण बघितलं तर 5-5:30च्या सुमारास यांना माहिती पडलं 5-5:30च्या सुमारास कॉल आला ते बोलतात तर त्यावेळेला जे आहे सगळे जागी झालेले असतात नोकर वर्ग जो आहे बाहेर जाण्यासाठी रवाना झालेला असतो ड्युटीवर जाण्यासाठी आपले जे सुरक्षा दल जे आहेत ते सुद्धा इथे आलेले आहेत आणि त्यांचे जे आहेत तातडीचे प्रयत्न सुरू आहेत की इथे नेमकी काय घटना घडलेली आहे त्याच्यावरती परिपूर्णपणे चौकशी करण्याचा जो टाइम आहे तो सुद्धा माहिती करण्याचा तर साधारण जे आहे 5-5:30च्या सुमारास सगळं जो नोकरदार वर्ग आहे आपला तो जागी झालेला असतो तर ही घटना जी आहे 12-12:30 पण जास्त काही टाइम नाहीये त्यावेळेस सुद्धा जी वस्ती आहे आजूबाजूला संपूर्ण वस्ती आहे बघा ही थोडीशी आहे नवीन बिल्डिंग पण संपूर्ण वस्ती आहे आजूबाजूला तर इथे जे आहे 12-12:30 पण नाही पण होऊ शकते की त्याच्या मध्यभागी कधीतरी इथे ती चोरी झालेली आहे आणि तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा नक्कीच सांगा आता जे आहे चौकशी इथे सुरू आहे त्याचबरोबर टाइम जो आपल्याला अद्यापही माहिती पडलेला नाहीये की कोणत्या टायमात चोरी झालेली आहे त्याची सुद्धा इथे माहिती घेण्यात येते त्याची सुद्धा माहिती काढण्यात येते आहे यांचं असं म्हणणं आहे की दुकानदारांचं असं म्हणणं आहे की ते या बिल्डिंगच्याच वरतीच राहतात आणि त्यांना सकाळी फोन आलेला की तुमचं जे शटर आहे दुकानाचं त्याच्यात कोणी आहे का म्हणजे ते शटर असं उघडं दिसतंय आणि काहीतरी पिठाची वगैरे जी त्यांचं पिठाची वगैरे जी पिशवी आहे ती थोडीशी बाहेर पडलेली त्यांना दिसली तर त्यांनी येऊन इथे जेव्हा चौकशी केलं तेव्हा त्यांच्या निदर्शनास आलं की इथे त्यांच्या दुकानामध्ये चोरी झालेली आहे
तर असं प्रकरण सुद्धा, अशा घटना सुद्धा आता आपल्या बदलापूरमध्ये घडत आहे. किराणा दुकानात सुद्धा चोरी होत आहे. आपण सेटर बघूया. हे म्हणजे एखाद्या कशाने तरी हे असं वाकवण्यात आलेलं आहे. हे जे सेटर आहे ते तुम्ही सुद्धा जर तुमचं काही दुकान वगैरे असेल तर खरंच काळजी घेण्याची गरज आहे. काळजी घ्या. बघत राहा आपले बदलापूर. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तिथे सुद्धा प्रतिक्रिया द्या. सगळं सुरक्षतेच्या दृष्टीने जे आहे इथे आता सगळे जे आहे माहिती घेण्यात येते आहे की नेमकं काय घडलं असेल, नेमकं काय झालं असेल. आपले जे पोलीस निरीक्षक आहे, पोलीस अधिकारी आहेत, ते इथे आले आणि त्यांनी CCTV फुटेज वगैरे सगळं त्यांच्याकडे आहेत, व्यवस्थित प्रॉपर सगळं आपल्याला टाइम सांगतील ते आता. क्या चेक घेऊन गेले? मग चेकवर साईन केलेली होती का? साईन नसेल ना केलेली. हा, मग साईन नसेल ना केलेली. नको रे विचारू. तर नाही, साईन काय करतील ते. तर थांबूया आपण इथे आता. धन्यवाद. काय बोलले पोलीस निरीक्षक तुम्हाला? ठीक आहे, चालेल. तर लवकरच जे आहे काय पुढचा जो पॉइंट आहे आपल्याला सांगण्यात येणार आहे. बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह. मागच्या वेळेस ना ज्या वेळेला चोरी झाली होती एक दोन ठिकाणी म्हणजे मेडिकलमध्ये, त्यावेळेला एकाच टायमाला 3-4 मेडिकलमध्ये चोरी झाली होती. असंच आजही झालं आहे का? कुठल्या परिसरामध्ये सुद्धा असं झालं आहे का? चोरीचं जी घटना आहे ती घडलेली आहे का? कमेंटद्वारे नक्कीच सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आम्हाला संपर्क करू शकतात आमच्या व्हॉट्सअप क्रमांकाद्वारे किंवा त्याचबरोबर आपले बदलापूरचा जो नंबर आहे त्याच्यावर तुम्ही फोनही करू शकतात. परंतु जर अत्यंत महत्त्वाची बातमी असेल, अत्यंत महत्त्वाची घटना कुठे घडली असेल तर फोन करा. अन्यथा पॉसिबल होईल तर कृपा करून आम्हाला तुम्ही व्हॉट्सअपद्वारे जे माहिती आहे, जे व्हिडिओज आहे ते नक्कीच पाठवा. आपण वालवली परिसरामध्ये आहोत सध्या. पकड. वालवली परिसरामध्ये आहोत. पुन्हा एकदा एक चोरीची घटना आपल्या समोर आलेली आहे आणि याच्याचमुळे कुठेतरी आता सुरक्षतेचा प्रश्न हा उत्पन्न होतो आहे की नाही तुम्हीही सांगा. परंतु काय उपाययोजना करण्यात यायला पाहिजे तेही सांगा. सुरक्षतेच्या दृष्टीने नेमक्या उपाययोजना आपण काय करू शकतो. CCTV कॅमेराज लावलेले असतात प्रत्येक ठिकाणी, पण त्याच्यावरती निगराणी ही ठेवायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं तेही सांगा. CCTV कॅमेराज फक्त लावून उपयोग नाही, तर त्याच्यावरती निगराणी सुद्धा ठेवण्यात आली पाहिजे. आणि त्याचबरोबर जर त्या CCTV फुटेजमध्ये एखादा व्यक्ती आढळला की ज्याने अशा घटना केलेल्या आहेत, असे काम केलेले आहे, चोरी केलेली आहे, त्याला योग्य ती शिक्षाही व्हायला पाहिजे. अजून काय असेल तेही तुम्ही सांगू शकता कमेंटद्वारे, कारण तुम्ही एक कर्तव्यदक्ष नागरिक आहात. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. एक नंबर सांगते आहे, कृपया नोट डाऊन करा. 87 87 66 96 74 01. 87 66 96 74 01. तर हा आपला नंबर आहे. याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. जर तुमच्या परिसरामध्ये काही एखाद्या घटना घडल्या तर, किंवा काही एखादी बातमी असेल तुमच्याकडे, किंवा काही एखादं नवीन शॉप तुमच्या इथे ओपन होत असेल तर आपले बदलापूरच्याच नंबरवरती, ऑफिशियल नंबरवरती संपर्क करा, जेणेकरून आम्ही तत्काळ तिथे पोहोचू शकतो आणि ती बातमी 1 लाख दर्शक संख्यापर्यंत पोहोचवू शकतो. पुन्हा एकदा नंबर सांगते आहे. नंबर पुन्हा एकदा सेव्ह करा. 87 66 96 74 01. 87 66 96 74 01 हा आपले बदलापूरचा नंबर आहे. नंबर सगळ्यांनी सेव्ह असू द्या. 87 66 96 74 01 या नंबरवरती कुठलीही घटना घडल्यास आम्हाला त्वरित तुम्ही कळवू शकता. आणि तुम्ही सुद्धा एक प्रामाणिक पत्रकार बनवू शकता. घरी बसल्या पत्रकार बनवू शकता, डिजिटल पत्रकार बनवू शकता. बघत रहा आपले बदलापूर. धन्यवाद.